जवळची लोक त्रास देतात, घरातली लोक रडवतात. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवताय ती प्रत्येक व्यक्ती तुमचा विश्वासघात करतात. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा, आत्ताच्या काळात आपले मित्र मोजकेच असतात, पण आपले शत्रू मात्र असंख्य असतात. आपण थोडी कुठे प्रगती केली, कुठेतरी आपण चांगलं काहीतरी करायला लागलो, 4 पैसे आपल्या जवळ आले की आपल्याच लोकांना बघवत नाही. नजर लावणं असेल, तांत्रिक मांत्रिक गोष्टी करणं असेल, किंवा मग आपल्या मागून कटकारस्थानं करणं असेल, कित्येक वेळा आपल्याच जवळचे लोक हे करतात. आपल्याला त्रास देतात, आपल्याला रडवतात, आपल्याला हिणवतात, आपला विश्वासघात करतात. बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टीने आपण तुटतो. आपल्याला समजत नाही मी काय करू. आपण रडतो, आपण विचार करतो, मी या व्यक्तीला एवढा जीव लावला, या व्यक्तीवर एवढा प्रेम केला, पण तोच व्यक्ती आज माझ्याशी वाईट वागतोय. बघा, जो तुमच्याशी वाईट वागलाय, ज्याने तुम्हाला त्रास दिलाय, त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची शिक्षा मिळणार. तो प्रत्येक व्यक्ती यापुढे नेहमीच लायकीत राहणार. फक्त अशी एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे. ही एक वस्तू कायम शत्रुबाधेला तुमच्यापासून दूर करेल. ही एक वस्तू कायम तुम्हाला त्रास देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्यापासून लांब करेल. ही वस्तू जवळ ठेवल्यानंतर तुमचा कितीही मोठा शत्रू असेल तो तुमचा मित्र बनेल. बघा, आता मी तुम्हाला 3 उपाय सांगते. तिघांपैकी कुठलाही 1 करा, 2 करा. शक्य असेल तर तिघांपैकी अगदी तुम्ही 3ही करू शकता. सगळ्यात पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे, आठवड्यातील कुठल्याही शनिवारी, जो शनिवार तुम्हाला ठीक वाटतोय त्या शनिवारी हा पहिला उपाय. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे बिबवा, ज्याला बिभोटे, कोणी बिबा किंवा कोणी बिबवा असं म्हणतात. आमच्याकडे त्याला बिबवा म्हणतात, किंवा पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानात त्याला बिबा असेही म्हणतात. जिथं पूजेचं साहित्य मिळतं अशा दुकानात जाऊन तुम्हाला 7 बिबे म्हणजे 7 बिबोटे तुम्हाला आपल्या घरी आणायचे आहेत. बघा, काळ्या रंगाचे चिंचेतले चिंचोके कसे असतात, सेम तसेच हे बिबवे असतात, जे शत्रुबाधा दूर करण्यासाठी खूप मौल्यवान मानले जातात. तुम्हाला एक काळ्या रंगाचं कापड किंवा कागद घ्यायचा आहे. त्यावरती 7 बिबे म्हणजे 7 बिबोटे तुम्हाला ठेवायचे आहेत. यामध्ये 7 चिमूटभर तुम्हाला काळी मोहरी घालायची आहे. यामध्ये 7 भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. 7 अख्खे काळे मिरी. सगळ्या वस्तू समप्रमाणात घ्या. 7 भीमसेनी कापराचे तुकडे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचा फोटो घ्यायचा आहे जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो. आता फोटो म्हणजे खूप मोठा किंवा अजून काय असं नाही, पासपोर्ट साईज फोटो तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर तुम्ही क्रिएट करू शकता, किंवा मग तुमच्या घरातच असेल त्या व्यक्तीचा तर तुम्ही तिथून घेऊ शकता. बघा, त्या व्यक्तीचा एक फोटो असणं आवश्यक आहे. नाहीच फोटो शक्यताही नाहीच, आम्हाला फोटो नाही जमणार, त्यांनी त्या व्यक्तीची कुठलीही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली तरीही चालेल. त्या व्यक्तीने घातलेलं कापड असेल किंवा अन्य काही असेल, त्याचा एक छोटासा तुकडा घेतला तरीही चालेल. फोटो किंवा त्या व्यक्तीने वापरलेली ती छोटीशी वस्तू तुम्हाला त्या कापडामध्ये ठेवायची आहे. कापडाला गाठ मारायची आहे. आता ही तयार केलेली पोटली तुम्हाला तुमच्यावरून उतरवायची आहे, कारण तुमचा त्रास तुम्हाला उतरवायचा आहे. तुमचा त्रास तुम्हाला उतरता घ्यायचा आहे. तुमचा त्रास तुम्हाला संपवायचा आहे. तुमचा त्रास तुम्हाला नष्ट करायचा आहे. म्हणून ही पोटली 7 वेळा स्वतःवरून उतरवायची आहे. त्याच्यानंतर ती पोटली उजव्या हातात घेऊन तुम्हाला मी मंत्र सांगते, तो मंत्र 7 वेळा म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. सर्व सर्व, बघा 2 वेळा म्हणायचं. सर्व सर्व शत्रू शत्रू क्रिय, सर्व सर्व शत्रू शत्रू क्रिय नाशाय स्वाहा, सर्व सर्व शत्रू क्रिय नाशाय स्वाहा. हा मंत्र तुम्हाला 7 वेळा म्हणायचा आहे. आणि त्या शनिवारपासनं तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ रात्री कधीही हा उपाय केला तरी तिथून तुम्हाला ही पोटली 7 दिवस तुमच्या जवळ ठेवायची आहे. किती? 7 दिवस. 7 दिवस ही पोटली सोबत ठेवा. तुमच्या बिछानाखाली ठेवा, कपाटात किंवा जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे ठेवा, पण जिथे तुम्ही असताय त्याच्याच अवतीभोवती ही पोटली ठेवा. 7 दिवसानंतर ही पोटली घराच्या बाहेर घेऊन जा. कचराकुंडी असेल, एखादं रिकामं रान असेल, शेत असेल, मळा असेल, तिथे ही पोटली जमिनीवर टाका आणि काडी पेटीने ती पेटवा, प्रज्वलित करा. जशी पेटेल तसं त्यामध्ये असणारं भीमसेनी कापूर पेटेल, त्यामध्ये घातलेली मोहरी पेटेल.
त्यामध्ये असणारा बिबा पेटेल. म्हणजे थोडासा नुसतं शेक लागला आतल्या वस्तूनं तरी पण चालेल. पण जसं हे पेटणार, जसं हे प्रज्वलित होणार, जशी त्यातून अग्नी बाहेर पडणार, तसं त्या व्यक्तीचं आणि तुमचं जे काही नकारात्मक रिलेशन होतं, जी काही शत्रुबाधा होती, जे काही तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करताय, म्हणजे ज्या व्यक्तीचा फोटो टाकून किंवा त्याची वस्तू टाकून तुम्ही हा उपाय करताय, त्या व्यक्ती आणि तुमच्यात असणारे सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होणार. 7 दिवसानंतर तुम्हाला अनुभव येईल. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय ती व्यक्ती पूर्णतः तुमची होऊन जाईल. कितीही तुमचा वाईट शत्रू असेल तर तो तुमचा मित्र बनेल. दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू. एक हिरवं पिवळं, खूप हिरवं नको, खूप पिवळं नकोच, एक लिंबू घ्यायचं आहे. स्वच्छ पाण्याने लिंबू धुवायचं आहे. लिंबू धुतल्यानंतर एका कापडाने ते पुसायचं आहे आणि त्या लिंबाच्या वरती एका काळ्या रंगाच्या पेनाने तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे, ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे. फक्त एका शब्दामध्ये त्या व्यक्तीचं नाव लिहा. त्यानंतर हे जे लिंबू आहे, हे लिंबू तुम्हाला 24 तास तुमच्यासोबत ठेवायचं. 24 तास म्हणजे फक्त एक अख्खा दिवस आणि रात्र. 24 तास त्या व्यक्तीचं नाव लिहून ठेवलेलं हे लिंबू तुम्हाला 24 तासानंतर त्या व्यक्तीला स्पर्श करायचा आहे. घरातली बाहेरची कुठलीही असेल, त्याची कुठलीही वस्तू असेल चालेल, त्या व्यक्तीला हे लिंबू तुम्हाला एक स्पर्श करायचं म्हणजे टच करायचं आहे. त्या व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर किंवा त्या व्यक्तीच्या कुठल्याही वस्तूला टच केल्यानंतर लगेच 5 मिनिटात ते लिंबू कापायचं आहे, कट करायचं. त्याचे 4 भाग करायचे आणि घराच्या बाहेर जाऊन 4 दिशांना 4ही लिंबाचे भाग फेकून द्यायचे, टाकून द्यायचे. बघा, हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. हा तोडगा आहे. हा शत्रुबाधा नाश करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तिसरा उपाय सांगते, खूप सोपा आहे. तिसरा जो उपाय आहे हा तुम्हाला अन्य कुठल्याही दिवशी, आठवड्यातील कुठल्याही दिवशी करता येणार आहे. या उपायासाठी तुम्हाला घ्यायचं आहे एक ग्लासभर पाणी. शक्यतो काचेचा ग्लास घ्या, त्याच्यामध्ये पाणी घाला. ग्लासभर हे पाणी जे आहे, जिथे तुम्ही झोपताय, बघा हा उपाय शक्यतो रात्री करा. जिथे तुम्ही झोपताय तुमच्या उशीच्या आजूबाजूला कुठेही ग्लासभर पाणी ठेवा आणि त्या ग्लासभर पाण्यामध्ये एक तुरटीचा खडा घाला. सोबत एक मिठाचा खडा किंवा एक चिमूटभर बारीक मीठ घाला आणि त्याच्यामध्ये एका कागदावर तुमच्या शत्रूचं नाव लिहून घाला. एक छोटा लाल, पिवळा, हिरवा, काळा, नारंगी, सफेद कुठला पण कागद चालेल. त्यावर फक्त आपल्या शत्रूचं नाव एका शब्दात लिहायचं आहे आणि नाव लिहिल्यानंतर हा कागद तुम्हाला त्या पाण्यात टाकायचा आहे. आता हा पाण्याचा ग्लास जिथे तुम्ही झोपल्या तिथे तुमच्या आजूबाजूला तुम्हाला ठेवायचा आहे. रात्रभर ठेवा. सकाळी वगैरे तुम्ही उठलात, सकाळी तुम्ही उठलात की अंघोळीच्या अगोदर हा काचेचा ग्लास घेऊन घराबाहेर जा. त्याच्यामध्ये असणारं पाणी, आता तुरटी आणि मीठ रात्री विरघळेल, फक्त त्यात असणारं पाणी आणि नाव लिहिलेला तो कागद घराच्या बाहेर तुळस सोडून अन्य कुठल्याही झाडाला घाला. ज्या व्यक्तीचा त्रास नष्ट करण्यासाठी तुम्ही हा उपाय करताय बघा, त्या व्यक्तीच्या नावाने हे पाणी कुठल्याही झाडाला घाला. शक्यतो काटेरी झाडाला घाला. गुलाब असेल, बोरीचं झाड असेल तर निवडुंग असेल, असं काटेरी कुठलंही दारामध्ये झाड असेल, लिंबू असेल तर तो उत्तम राहील. ठीक आहे. जे पवित्र झाड असतात, वड, पिंपळ असेल, आंबा असेल, नागवेल असेल किंवा मग तुळस असेल तर या झाडांना नाही, अन्य कुठल्याही झाडांना घाला. ज्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवसापासून सलग 11 दिवस करा. आज केलं, उद्या पुन्हा ग्लासभर पाणी, पुन्हा तुरटीचा खडा, मीठ, नाव टाकायचं. तिसऱ्या दिवशी, चौथ्या, पाचव्या, असं 11 दिवस करा. 11 दिवसांमध्ये त्या व्यक्तीची तुमच्याबाबत असणारी निगेटिव्हिटी पूर्णतः संपून जाईल. ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल, ती व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाईल आणि तुमच्या दोघांमध्ये असणारे जे काही वाईट किंवा जे काही चुकीचे गैरसमज आहेत ते सुद्धा दूर होतील. खूप साधे सोपे उपाय सांगितलेत. 1 करा, 2 करा, 3 करा, तुम्हाला जेवढे जमतील तेवढे करा. नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.